गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं माझ्या दीपी ऑफ 20 ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे. हा माझा संडेचा व्लॉग आहे, पण तो लेट येतो आहे तुमच्या पुढे. तर उद्या आहे बैलपोळा आणि बघा इथे सगळीकडे बैलपोळ्याचे स्टॉल लागलेले. हे बैलांना गळ्यात बांधतात हां. तर मित्रांनो, इथे खूप गर्दी जमलेली होती आणि मी ते बघतच चालली होती की कुठे काय काय ते बघायला पण छान वाटत होतं. आणि हे बघा, ते बैलांच्या गळ्यातलं फुगे, रंग, इतके काही सुंदर फुलमाळा. हे लहान मुलांच्या डोक्यातलं, जे की आम्ही लहानपणी पाहिलेलं होतं. कोणी कोणी घातलेले आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. ते छोटेसे बैल, कुठे गुलाबी तर कुठे तिरंगा कलरचे बैल होते. बैलपोळ्याची अशी सजावट करायचे जेवढे साहित्य लागतं तेवढे सगळे तिथं बाजारामध्ये लागलेले होते. सगळे सुंदर दिसत होते बघ. घंटा वगैरे इतके भारी होते की बैल एकदम भारी दिसते. बघ इथं पहिलं तिरंगा कलरचे. मी बघत आले. एका लेडीजने मला विचारलं पण, काय ग दीदी तू काय करते म्हणून. मी सांगितलं मी व्हिडिओ बनवते आणि छोटासा व्लॉग बनवला आहे मी. आणि उद्या मी तुमच्या पुढे परत बैलपोळ्याचा पण व्हिडिओ सादर करीन. आज जसं भेटेल मला तसं मी तुम्हाला दाखवेन की गाव साईडला बैलपोळा हा कसा साजरा केला जातो. आणि रविवारचा बाजार असल्याकारणाने मार्केटला गर्दी पण होती. स्टॉल पण लागले होते दुकानाचे किंवा भाजीपाल्याचे, कपड्यांचे, असे विविध प्रकारचे लागले होते. पण सगळ्यात जास्त जे आवडण्यासारखं होते ते बैलपोळ्याचं स्टॉल. इतके भारी गोंडे वगैरे, माळा, फुलमाळा, परत घुंगराच्या पट्ट्या किंवा त्यांचे पायात घालणारे घुंगरू, सो खूप सारं काही होतं. ते बघून एकदम भारी वाटलं मला. हे बघा तिथे हे गुच्छांचे फुलं लावलेले ते पण फार आवडले मला. जे बैल पोळा साजरा करतात, म्हणजे आम्ही पण करतो, पण जे शेतकरी लोक आहे प्रॉपर, तर ते खूप मोठ्या पद्धतीने मिरवणूक काढतात आणि ते सगळं काही असं भारी करतात. एक मी तुम्हाला दाखवते. ही भाजीला काय म्हणतात हे सांगा मला. ह्या भाजीचं नाव काय? ही भाजी मला सांगा कमेंटमध्ये. ही कुठली भाजी आहे, म्हणजे मला नाव नाही माहिती तिचं, पण लहानपणी मी खाल्लेली. तर मित्रांनो, माझा कसा व्हिडिओ वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.